महाभारतातील विराट पर्व प्रामुख्याने पांडुपुत्रांच्या बेरोजगार पुत्रांना म्हणजेच पांडवांना समर्पित आहे. पांडव वनवासात गेल्यानंतर त्यांना विविध ठिकाणी छोटी मोठी चाकरी करावी लागले. सर्वप्रथम कामावर जाताना युधिष्ठिराने श्री दुर्गादेवीचे स्तवन केले. तेच दुर्गादेवी स्तोत्र या नावाने प्रसिद्ध आहे. हिंदू धर्माचे भक्त कोणताही नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वी दुर्गा स्तोत्राचा जप करू शकतात आणि अशा प्रकारे कोणताही उपक्रम सुरू करण्यापूर्वी दुर्गा देवीचे आशीर्वाद मिळवू शकतात. दुर्गा स्तोत्र. या दुर्गा स्तोत्रात युधिष्ठिर राजा दुर्गा देवीची स्तुती करतोय. तो म्हणतो, जी यशोदेपासून जन्माला आली आहे, जी नारायणाला अत्यंत प्रिय आहे, जी नंदगोपांच्या कुळात जन्मलेली आहे, जी सर्वांना सौभाग्य आणि कुटुंबाला बळ देते. कंसाला कोण घाबरवू शकला, ज्याने राक्षसांचा पराभव केला. कंसाने जिला दगडावर फेकण्याचा प्रयत्न केला, जी आकाशात उडाली. दिव्य माला, दिव्य अलंकार, दिव्य वस्त्रांनी सजलेली, हातात तलवार धारण करणारी वसुदेवाची बहीण. जो कोणी तुझे स्मरण करतो, तू त्याला तारण्यासाठी शुभ रूप धारण करते. जसे कोणी जिने सर्व शक्ती गमावली आहे अशा चिखलात अडकलेल्या गायीला वाचवतो. जिच्या आशीर्वादाने आम्हाला भरवणाऱ्या देवीला आम्ही नमन करतो. तू कुमारी आणि ब्रह्मचारी आहेस. ते तुझे रूप नव्याने उगवलेल्या सूर्यासारखे तेजस्वी आहे आणि तुझे मुख पौर्णिमेच्या चंद्रासारखे आहे. तुला 4 हात 4 मुखे आहेत. तुझ्या हातात मोरपंखी रंगाच्या बांगड्या आहेत. हातात रत्नजडित ताबीज आहेत. तुझे सौंदर्य नारायणाची पत्नी पद्मासारखे तेजस्वी आहे. हे सदैव अंतराळात घिरट्या घालणारी देवी, तुझ्या रूपात आणि ब्रह्मचर्यामध्ये कोणताही दोष नाही आणि तुझी आभा श्रीकृष्णासारखी शीतल आहे. तुम्ही इंद्राच्या ध्वजाप्रमाणे सुंदर हात वर केले आहेत. एक वरदान देणारा आणि दुसरा निर्भयपणा देणारे. तुझ्या 3ऱ्या हातात कलश आहे, 4थ्या हातात कमळ, 5व्या हातात घंटा, 6व्या हातात फंद्या, 7व्या हातात बाण आणि 8व्या हातात चक्र आहे. तुमच्याकडे असंख्य शस्त्रे आहेत. दोन्ही कानात झुमके घातल्याने तुमचे सौंदर्य आणखी वाढते. तुमच्या चेहऱ्याची चमक पौर्णिमेच्या चंद्रासारखी आहे. तुझ्या डोक्यावर सुंदर मुकुट सापाच्या फण्यांनी बनलेले कपडे असलेले सुंदर केस आणि पोटावर सुंदर अलंकार आहेत. त्यामुळे तू सापांनी वेढलेल्या मंदार पर्वतासारखी दिसत आहेस. मोराच्या पिसांच्या रूपात तुमचा ध्वज आकाशात उंच उडत आहे. हे महिषासुराचा नाश करणाऱ्या आणि 3 लोकांचे रक्षण करणाऱ्या, माझ्यावर प्रसन्न होऊन माझ्यावर दया करा. कृपया मला आनंदित करा. तुम्ही जया आणि विजया आहात. कोणत्याही युद्धात विजय मिळवून देणारे तुम्हीच आहात. म्हणून मलाही विजय मिळवून द्या. यावेळी कृपया माझ्यासाठी वरदानदाता व्हा. तुझे शाश्वत निवासस्थान विंध्याचल हे पर्वतामध्ये श्रेष्ठ आहे. तू तुझ्या मार्गावर चालताना सर्व प्राणीमात्रांना त्यांच्या इच्छेनुसार वरदान प्रदान करतेस. हे आपल्या इच्छेप्रमाणे जीवन जगणाऱ्या, कठीण प्रसंगी जी तुमची आठवण ठेवतात आणि जे तुमची रोज आठवण ठेवतात, त्यांना कधीच संतती किंवा संपत्तीची कमतरता नसते. हे दुर्गा, तू लोकांना संकटातून वाचवतेस, म्हणून सगळे तुला दुर्गा म्हणतात. वाळवंटात भटकणाऱ्याला, समुद्रात बुडणाऱ्याला
किंवा राजमार्गवाल्यांनी बंदी बनवलेल्यांचा तू सर्वात मोठा आश्रय आहेस. अरे महादेवी, जंगलात निर्जन ठिकाणी जे तुझे स्मरण करतात त्यांना कधीही दुःख होत नाही. तू कीर्ती, तू धृती, सिद्धी, लज्जा, विद्या, संती, मती, संध्या, रात्री, प्रभा, निद्रा, ज्योत्स्ना, कांती, क्षमा आणि दया आहेस. जेव्हा तुमची पूजा केली जाते तेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची आसक्ती, संतती किंवा संपत्तीची हानी, रोग, मृत्यू आणि सर्व भीती काढून टाकता. मी माझ्या राज्यापासून वंचित आहे म्हणून मी तुझा आश्रय घेतला आहे. हे सुरेश्वरी, मी तुझ्या चरणी कपाळ लावून प्रणाम करतो. हे कमळाच्या पाकळ्यांसारखे मोठे डोळे असलेल्या देवी, कृपया माझे रक्षण करा. जे सत्य शोधतात त्यांच्या पाठीशी तूच तर उभे राहते. हे देवी, तुझा आश्रय घेणाऱ्यांचे रक्षण कर. अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर देवी युधिष्ठिरासमोर प्रकट झाली आणि त्याला म्हणू लागली, हे पराक्रमी राजा, माझे ऐक. भविष्यात तुम्ही युद्ध जिंकाल. माझा प्रसाद म्हणून कौरव सैन्याचा पराभूत करून तू तुझ्या राज्याचे काटे दूर करून पुन्हा पृथ्वीचा उपभोग घेशील. हे राजा, माझ्या प्रेमामुळे तुम्हाला तुमच्या भावांसह पुन्हा भरपूर आनंद आणि समृद्धी मिळेल. जे माझ्या नामाचा जप करतात ते सर्व पापापासून मुक्त होतात आणि ज्यांना राज्य, दीर्घायुष्य, रोगमुक्त शरीर आणि संतती प्रदान करतो. जे लोक वनवासात, नगरात, युद्धात, शत्रूच्या संकटात, जंगलात, दुर्गम वाळवंटात, समुद्रात किंवा पर्वतामध्ये तुझ्यासारखे माझे स्मरण करतात त्यांच्यासाठी या जगात काहीही अप्राप्य राहणार नाही. हे पंडुपुत्रांनो, जे भक्तिभावाने उत्कृष्ट स्तोत्र ऐकतात किंवा पाठ करतात त्यांना त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश प्राप्त होते. माझ्या कृपेने जोपर्यंत तुम्ही विराट नगरात आहात तोपर्यंत कौरव किंवा तेथील रहिवासी तुम्हाला ओळखू शकणार नाहीत. शत्रूचा दमन करणाऱ्या युधिष्ठिरला असे सांगून तिने पंडुपुत्रांच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि ती अंतर्धान पावली.